नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना, अत्यंत आनंदाची अशी बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन आलेला आहोत। आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याला खूप असा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांचा भेटलेला आहे। लाखो मध्ये त्या व्हिडिओला व्ह्यू आलेले आहेत, भरपूर सारे कमेंट आलेले आहेत, भरपूर साऱ्या लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आलेले आहेत आणि भरपूर साऱ्या लोकांना समस्या सुद्धा वेगवेगळ्या येत आहे। तर त्यासाठीच आपण हा महत्त्वाचा असा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बनवलेला आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, तर यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर कोणती वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। कोणकोणते डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला जमा करायचे आहे जेणेकरून तुम्हाला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी महा आयडी, फार्मर आयडी काढणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमची महा आयडी काढून घ्या, कारण महा आयडी शिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर महाडीबीटी मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। तिथे जर तुम्हाला सर्च केलं तर तुम्हाला वेबसाईट येऊन जाईल आणि तिथेच तुम्हाला अर्ज करायचा आहे। वेबसाईटवर दोन पर्याय आहेत, तुम्हाला फार्मर आयडी आधारवर किंवा तुम्हाला महा आयडी लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता। तर या दोन्ही पैकी तुमच्याकडे महा आयडी असेल तर महा आयडी वरून किंवा आधारवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन। तर हा अर्ज करताना आता सध्या त्या वेबसाईटला तात्पुरता एरर येत आहेत, काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे एरर येत आहेत। तर लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांची लॉग इन करून ऑनलाईन असा हा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। फॉर्म तर सुरू होणारच आहे 100%। त्याआधी तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा जमा करायचे आहेत, कारण हे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावं लागणार आहे। त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करण्यासाठी तुम्ही आताच काढून ठेवा। कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर आता जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात खाली दिलेले आहेत आणि त्यासोबतच मी लिहून सुद्धा देतो। इथं खाली बघत असाल ते एवढे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत आणि मी सांगतो ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला वेबसाईट जशी सुरळीत चालू होईल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे। तर सर्वप्रथम आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, ज्याच्या नावाने तुम्हाला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकताचा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचा उत्पन्न कमीत कमी पाहिजे, त्यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागतो, उत्पन्नाचं प्रमाणपत्र। त्यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल तुम्हाला लागणार आहे। त्यासोबतच तुमचा सातबारा सुद्धा लागणार आहे। 1 एकर क्षेत्र, 1 एकर किंवा 1 एकर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्यासोबतच तुमच्या 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेतत्वावर जर तुम्ही राहत असाल, तुमचा गाईगोठा असेल तर त्याचा तुम्हाला करारनामा तुम्हाला लागणार आहे। तुम्ही जर या योजनेचा शेळीपालन, मेंढीपालन, गाई म्हशीसाठी जर तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आणि ते हमीपत्र सुद्धा जोडता येणार आहे। त्यासोबतच जर तुमच्याकडे हमीपत्र किंवा प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडता येणार आहे, ते सुद्धा इथं चालणार आहेत। जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे, तर तुम्ही दिव्यांग नसाल तर तुमची याची काही गरज नाही। जर महिला अर्ज करत असेल आणि महिला बचत गटात असेल तर महिलाचं बचत गटाचं सदस्याचं प्रमाणपत्र लागणार आहेत आणि महिलांना बचत गटात जे आहे जर महिलांनी अर्ज केला तर त्यांना विशेष सवलत आहेत आणि त्यांचा अर्ज लवकरच प्राप्त होईल। त्यासोबतच तुम्हाला बँक पासबुक तुमचं लागणार आहेत आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा लागणार आहेत। तर एवढे सारे डॉक्युमेंट आहेत, मी इथं खाली सुद्धा सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचे आहेत। हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर जशी वेबसाईट सुरळीत चालू होईल तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर मुख्यतः म्हणजे या योजनेचा मुख्य भाग आहे तर जे जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 50% अनुदान आहेत, जे SC ST आहेत तर त्यांच्यासाठी 75% अनुदान शासनाने या योजनेमध्ये ठेवलेलं आहे। तर यांचा सर्वप्रथम जे अर्ज करतील त्यांना खरोखर प्राधान्य भेटेल लवकरात लवकर। त्याच्यामुळे अर्ज जसे सुरू होतील तसंही तुम्ही अर्ज करा, जेणेकरून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना लोकांना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि भरपूर सारे लोक प्रतीक्षित होते।
बरेच साऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेल्या होत्या, लोकांच्या बरेच सारे प्रश्न होते, तर नक्कीच आपण ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर जशी ही वेबसाईट सुरळीतपणे चालू होईल, अर्ज चालू होईल, तर आपण तसा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बनवून तुम्हाला सर्वप्रथम टाकू. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारी नवनवीन माहिती सगळ्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.